हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या मराठी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत करत आहे. माझ्या लाडक्या ताईंना आणि मैत्रिणींना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर बघा, संध्याकाळचे वाजले आहेत 6:30 आणि मी आलेले आहे ड्युटीवरून. तर आज आहे वटपौर्णिमा. तर मी ब्लॉग काढला होता पण मला तो एडिट करायला टाईम भेटला नाही. कसं आहे, आता ड्युटी चालू झाली आहे 6ची, त्यामुळे आता मला एवढा टाईम भेटत नाही. तरी पण मी त्यातूनही प्रयत्न केलेला आहे ब्लॉग बनवायचा. तर बघा, आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा, संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर माझे कपड्यांच्या घड्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि दिवाबत्ती वगैरे करून मी लागणार आहे स्वयंपाकाला. कारण आज वटपौर्णिमा असल्यामुळे मला बनवायच्या आहेत पुरणपोळी. कारण घरामध्ये सगळ्यांना पुरणपोळी आवडते, त्यामुळे सण आला की मला पुरणपोळी बनवावं लागते. त्यामुळे मी पुरणपोळी बनवणार आहे, कारण मुलांना खूप आवडते. कितीही कंटाळाला काही आला तरी सण असेल ना तर पुरणपोळी बनवते. तरी मिस्टर मला म्हणत होते की आज तू कामावर गेले होते, बनवू नको पुरणपोळी, खूप वेळ लागतो त्याला, आपलं साधंच काहीतरी चांगलं बनव, कशाला राबत बसते. पण मला नाही आवडलं, कारण मुलांना पण आवडते आणि कसं असतं, सण हा वर्षातून एकदाच येतो, तो साजरा झालाच पाहिजे. कसं आहे, मराठी परंपरा ही आपण जपली पाहिजे. तर आपले मराठी सण हे आपण कसे का असेना साधे तरी आपण ते साजरे केलेच पाहिजेत, नाहीतर मग ते प्रथा कशी राहणार मग कायमस्वरूपी आपल्याकडे. तर सण आहे असं तरी वाटलं पाहिजे. एवढा आपण उपास करायचा, वर्षातून येणारा सण आहे आणि त्याच्यासाठी आपण गोडधोड काही घरात करायचंच नाही आहे. आणि कसं, मराठी सणांसाठी ना पुरणपोळीच ही महत्त्वाची असते. कारण परंपरा ही फक्त आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पुरणपोळीनेच केली जाते. तर म्हणलं किती काय झालं तरी चला, म्हणलं आपण पुरणपोळी करायची, उशीर हो काय हो. तर बघा, माझी डाळ वगैरे शिजवून झालेली आहे. कारण मी आल्या लगेच कामाला लागले होते, कारण परत वेळ भेटत नाही, उशीर होतो जेवायला वगैरे, आणि सकाळी लवकर उठायचं असतं, कामावरती जायचं असतं, त्यामुळे झोप पण झाली पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे मग मी आलं का लगेच डाळ वगैरे शिजायला ठेवली, चहा वगैरे मुलीने केला. तर मग बघा, मुलींनी गूळ पण कट केला होता. पण कसं आहे, आज गुळामध्ये ना असे काळे खडे वगैरे, मुंग्या वगैरे असतात मेलेले. तर मग मी ते चेक करूनच व्यवस्थित टाकलेलं आहे, ज्यात काही घाण वगैरे असेल तर काढले आहे. कारण खडे वगैरे असतात, लहान मुलींना काय कळत नाही, आपलं ते बारीक करतात आणि देतात. पण जे खरं असते ना गुळामध्ये ती परत आपल्या पोळ्यांना तशीच लागते. तर मग मी ते बघून व्यवस्थित टाकलेलं आहे. तर डाळीला इकडे चरका वगैरे द्यायला चालू आहे. डाळीला चरका देताना त्याच्यामध्ये थोडं नॉर्मल मीठ वगैरे टाकते, कारण नंतर परत ते असं म्हणजे पुरणालाही चव चांगली येते आणि पोळी खातानाही अशी जरा थोडीशी छान लागते आणि पोळ्या फुटत पण नाहीत आपण करताना. तर माझं चालू आहे बडीशेप, विलायची वगैरे टाकते. मी जास्त काही टाकत नाही, असलं सुंठ वगैरे काही टाकत नाही पोळ्यांना. मी फक्त बडीशेप आणि विलायची ह्या दोनच वस्तू टाकते त्याच्यामध्ये. जे भाजते दोन्ही एकत्र. मी विलायचीचे साल वगैरे काढत नाही, मी डायरेक्ट अशीच ते भाजते आणि मिक्सरला लावते साखर वगैरे टाकून. नंतरनं ते चाळून घेते, जेणेकरून विलायचीचा वासही लागतो आणि जे त्याचा वरचं साल असतं ना तोही बारीक होता आणि चांगली टेस्ट येते. आपल्याला जास्त विलायची पण लागत नाही. 2-3 टाकले तरी भरपूर होते ते. तर बघा, पुरणातलं पाणी माझं आटत आलेलं आहे आणि मला ती सकाळी मी कणिक ठेवली होती थोडीशी, ती बाजूला काढून ठेवलेली आहे. म्हणलं त्याच्या थोड्याशा दुसरी कमी मळायची आणि त्याच्याच थोड्याशा पोळ्या करायच्या, म्हणून ते बाहेर काढून ठेवले. कारण गार असल्यामुळे जरा ते पोळ्या लगेच येत नाहीत, त्यामुळे जसं नरम होईल ना कणिक, मग त्याच्या पोळ्याही चांगल्या येतात. तर बघा, त्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे थोडीशी आणि ते आता मी बारीक करून घेते. तर पुरणाला चटका वगैरे देऊन झालेला आहे. नंतर मग मी भात लगेच करायला ठेवलेला आहे. तर बाहेर बघा, उजेड दिसत आहे तुम्हाला. माझं डाळ वगैरे सगळे पूर्ण शिजून झालेले आहे. मुलीने घेऊन गेलेली आहे ती बारीक करण्यासाठी पुरण, आणि माझं चालू आहे काम आतमध्ये भात वगैरे बनवायचं, किचन आवरायचं. कारण आता पुरण वगैरे सगळं झालेलं आहे आणि किचनवरती सगळा राडा पडलेला, भांडे वगैरे घासायचे असतात. तर मी काय करते, जसा स्वयंपाक थोडा थोडा होईल, जशी भांडे पडतात ना तशीच मी भांडे घासायला घेते, किचन वगैरे स्वच्छच ठेवते. कारण मला किचनवरती पसारा अजिबात आवडत नाही आहे पहिल्यापासूनच. मी पूर्ण पसारा क्लीन करते, किचन क्लीन करते आणि मगच कामाला सुरुवात करते. तर बघा, किचन माझं क्लीन आहे. तर मी घेतलेली आहे परात कणिक मळण्यासाठी.
तर पुरणपोळी करताना थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलं ना कणकेमध्ये तर पुरणपोळी एकदम मऊ आणि छान होते. तर बघा माझी कणिक पण मळून झालेली आहे, चांगले मस्त असे पीठ मळलेलं आहे ते. आणि हे गावाकडचे गहू आहेत ह्या वर्षीचे. आता पुरणपोळी मी पहिल्यांदाच बनवत आहे, कशी येते माहीत नाही. कसं असतं, नवीन गहू असेल ना तर जरा थोड्याशा चपाती पण त्याची अशी निबर होते आणि ते पण त्यासाठी मग मी त्याच्यामध्ये जरा थोडंसं तेल वगैरे टाकलेलं आहे आणि मळलेलं आहे, म्हणलं मऊ होते पोळ्या. तर बघा कणिक वगैरे मळून मी ठेवलेली आहे आणि म्हणलं आता पटकन भांडी वगैरे घासून घ्यायचं, कारण की ते परत पसारा सगळा तसा सगळा स्वयंपाक झाला का परत जास्ती भांडी पडतात. जसं थोडे थोडे भांडे पडतील ना तसं मी क्लीन करत राहते, त्यामुळे कसं आहे एकदम भांडी परत घासायची वेळ येत नाही. ही आता चहा वगैरे पिलेली, कामावरून आलेले डबे वगैरे आहेत सगळे, म्हणलं पटकन ते घासून घ्यायचे आणि नंतर ना मग पोळ्या लाटायला वगैरे लागायचं. कसं आहे परत पोळ्या वगैरे लाटल्यानंतर मग जास्त भांडी पडत नाहीत, जास्त आपल्यालाही कंटाळा येत नाही. कारण पुरणपोळी म्हणलं ना तर आपल्याला खूप कंटाळा येतो आणि कामही जास्त असतात. कसं रोजचा स्वयंपाक असतं ते सगळं हाताखाली बसलेलं असतं. हे पुरणपोळीचं बरंच सारखं ते हातात येतं. पुरण बारीक करा, डाळ शिजवण्यापासून ते पुरण बारीक करेपर्यंत खूप वेळा ते हातात येतं त्याचं. तर बघा मी सगळी पूर्ण भांडी पहिल्यांदा धुवून घेतली, किचन वगैरे क्लीन केलं, बेसिंग क्लीन केलं आणि नंतरनंच भांडी घासले आणि ठेवले. तर माझी भांडी वगैरे सगळे पूर्ण झालेले आहेत घासून. तर भांडी घासून झालं का मी लगेच ते पाण्याची पाटीही घासून ठेवते, कारण ते पाण्याची पाटी पण अशी चिकट चिकट होते. तर मी प्रत्येक वेळेला भांडी घासले का मी ती पाटीही घासून ठेवते, जेणेकरून पाटीही स्वच्छ राहते आणि किचनवरही चांगलं वाटतं. तर बघा माझं किचन वगैरे एकदम क्लीन झालेलं आहे. कसं असतं, आपण म्हणतो बाबा आपल्याला कंटाळाला आहे, आता नको करायला, नंतर न बघू कधीतरी. पण कसं आहे, जी ती गोष्ट ज्या त्या दिवशीच बरी वाटते. आता मला मिस्टर म्हणत होते की आज पुरणपोळी तर बनवू नको, राहू दे, कशाला बनवते. पण कसं आहे, आज सण आहे आणि तो आजच साजरा झाला पाहिजे. इतर वेळेस अदरवाईज मग ते काही उपयोगाचंच नाही. त्यामुळे मग आजच मी बनवलेले आहेत. तर बघा मुलगी माझी इथं पुरण बारीक करत आहे त्या चाळणीने आणि डाळी खूप छान शिजलेली आहे, तिचं होत पण आलेलं आहे लगेच. पिल्लू तर गॅलरीमध्ये बघा हे पिल्लं कसे अभ्यास करत बसलेत आणि हे पिल्लू एवढा अभ्यास करत बसलेला आहे आणि ह्यांनाही अभ्यास करू देत नाही. तिच्या जवळची वही पेन घेणार आणि म्हणणार मला पण करायचं आहे ते. आता त्यालाही त्याच्या मम्मीने छोट्या गटात घातलेला आहे. तर त्याला नाद लागलेला आहे चांगला अभ्यासाचा आणि छान अभ्यास करतो, ABCD वगैरे सगळं म्हणतो. माझी मुलगी त्याला सांगते ABCD 1 2 त्याच्याकडून सारखं बोलून घेते, तोही शिकतो, तिची मम्मी सारखी घेते. तर लहान मुलं खूप निरगस आणि छान असतात, जे सांगेल ते बोलत असतात आपण. तर बघा माझं सगळं झालेलं आहे कणिक वगैरे. तर आता मला करायची आहे भाजीची तयारी, जी मला पोळ्यांची भाजी असते ना, येळवण्याची आमटी, ती बनवायची आहे. तर मग त्याच्यासाठी मी लसूण 2-3 लसणाचे गड्डे वगैरे घेतलेले आहेत सोलायला. तर म्हटलं पटपट पटपट सोलायचे आणि लगेच भाजीला फोडणी वगैरे टाकायचं. आणि असं काय करायचं असेल ना, म्हणजे खरंच आपल्या मनात जर एखादी गोष्ट असेल ना की मला अशी अशी गोष्ट करायची आहे, तर ती खरंच आपण आपली आवड कधीही जपली पाहिजे. तर मला आवड काय आहे की मला यूट्यूब चालू करायचं आहे, माझाही चांगला चॅनल हो, असं म्हणजे आळस करून चालत नाही त्या गोष्टीला. प्रत्येक गोष्ट आपण केलीच पाहिजे, कारण काही गोष्टी केल्या तरच होतात. आळस करून कुठलीही गोष्ट होत नाही आहे. काम आहे, हे आहे, ते आहे, आपल्या आयुष्यभर काम मागे लागलेलं आहे. त्यातूनही थोडा टाईम जर आपण काढला ना तर आपल्याला प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. काम आहे म्हणून आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही आहे. तर बघा माझं खोबरं वगैरे पूर्ण किसून वगैरे झालेलं आहे आणि मी लगेच ते बारीक पण करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. तर माझा भातही शिजून झालेला आहे चांगला. तर आता लगेच म्हणलं आता फोडणी वगैरे टाकून द्यायची आणि लगेच नंतरनं पोळ्या लाटायला वगैरे घ्यायच्या. तरी हा माझा नवीन चॅनल चालू केलेला आहे आत्ता मी, कारण पहिलं जे माझं यूट्यूब आहे ना, तर तो नवीन मोबाईल घेतल्यामुळे त्याच्यातून मला ते घेता आलं नाही. तर म्हणलं जाऊ दे, म्हणलं ते आता राहू दे, आपण ह्याच्यावरती नवीनच घेऊया. म्हणून मग मी काय केलं, नवीनच त्याच्यावरती माझं चॅनल चालू केलेलं आहे. पहिले जे आहे त्याच्यावरती सबस्क्राईब पण वाढलेले आहेत, पण आता कसं आहे, आता त्याच्यामध्ये शूट पण करता येत नाही आणि काय नाही, तो मोबाईल हँग होत असल्यामुळे मग मी नवीन घेतला. तर म्हणलं जाऊ दे, म्हणलं आता इथून आपण नवीनच सुरुवात करूया, नवीन मोबाईलची नवीनच सुरुवात. म्हणून मी आजचा हा माझा पहिला ब्लॉग आहे नवीन मोबाईलवरचा.
आणि नवीन मोबाईल घ्यायचं कारण म्हणजे कसं तर बघा आत्ता लाईट गेलेली आहे. तर माझ्याकडे जे स्टँड आहे ना ऑनलाईन मागवलेलं त्याला कशी लाईट आहे आणि पॉवर बँक असतो ना आपला त्याच्यामध्ये ते चार्जरची पिन आहे ना त्याला चार्जरसारखी पिन आहे त्याच्यामध्ये ते लावलं ना तर बरोबर त्याची लाईट लागते. तर बघा लाईट गेल्यामुळे मी त्याची लाईट लावलेली आहे आणि अचानकच लाईट गेली त्यामुळे म्हणलं आता कसं शूट करायचं पण होता ऑप्शन म्हणून मग मी लगेच ते लाईट लावलेली आहे. तुम्हाला सगळीकडे अंधार दिसत आहे आणि फक्त तिथेच तेवढा उजेड दिसत आहे. तर बघा आणि बाहेरही पूर्ण अंधार पडलेला आहे आणि आत्ता वाजले आहेत 7:30चं टायमिंग आहे हे. तर 7:30पर्यंत माझी पोळ्या पुरण झालेलं आहे करून कणिक मळून झालेली आहे भांडी झालेली आहेत भात वगैरे सगळा करून झालेला आहे आणि भाजी टाकत आहे 7:30ला. तर 8 वाजेपर्यंत माझ्या पुरणपोळ्या होतील किचन आवरून होईल. आणि तर बघा माझी भाजी वगैरे झालेली आहे आणि पातेल्यात येळवणी काढल्यामुळे शिजवल्यामुळे डाळ ना इतकी येळवणीची भाजी घट्ट निघलेली आहे ना अशी. आणि कुकरमध्ये अशी निघत नाही आहे. काय होतं कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या केल्या ना आणि नंतरनं पण जरा थोडं 1-5-10 मिनटं आपण त्याचं झाकण काढून जर त्याच्यावरती थोडं झाकण लावून ताट वगैरे ठेवून त्याच्यात केलं ना तरी निघते. जर आपण हाय अशी केली ना तर ती पाण्यासारखी येळवणी निघते त्यामुळे ती मला काय आवडत नाही आहे. पातेल्यात शिजवलेल्या येळवण्याची भाजी चव खूप भारी येते अशी घट्ट आणि चांगली येते. तर बघा माझी भाजी वगैरे झालेली आहे आणि लाईट ही आलेली आहे आत्ता बघा लगेच. तर मी चालू केलेले आहेत पुरणपोळी लाटायला. तर बघा मी पहिल्यांदा थोडीशी अशी चपाती लाटते नंतरनंच त्याच्यामध्ये पुरण भरते कारण की तसं पुरण भरलं ना तर भरपूर पुरण बसतं. आणि आमच्या घरामध्ये ना मग तर मिस्टर सोडले ना तर मुलांना भरपूर पुरण घातलेली पोळीच आवडते आणि मलाही अशी थोडं नॉर्मल पुरण घालून पोळी अजिबात आवडत नाही आहे कोणालाच. आमच्या घरामध्ये भरपूर पुरण असेल तरच सगळ्यांना आवडते. मी हातामध्ये असं ते बारीक करून वगैरे असं त्याच्यामध्ये मी पुरण नाही भरत. जेवढा गोळा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त माझं पुरण असतं डबल असतं. त्यामुळे माझ्या पुरणपोळ्या अशा खूप जाड आणि मोठ्या असतात. मी छोट्या छोट्या वगैरे तशा करत बसत नाही आहे कारण त्या मुलांना आवडत नाही आहेत म्हणतात चपाती खाल्लेली बरी तशी पोळी खाण्यापेक्षा. मग अशीच मी पोळ्या करते. थोडीशी चपाती लाटायची त्याच्यामध्ये बसल एवढं पुरण बसवायचं. त्या हुंड्यामध्ये बसतही नाही इतकं मी पुरण भरते आणि मगच लाटते. मिस्टर म्हणतात तू फक्त पुरणाच्याच पोळ्या करते त्याच्यामध्ये चपाती काय आहे का नाही. तर कसं आहे पुरणाची पोळी अशी ताटात ठेवली ना असं खाताना तर ती पटकन विगरली जाईल अशी असते माझी पुरणपोळी. त्यामुळे आणि ते कसं असतं पुरण कमी भरलं ना मग ते अशा वडाक होतात पुरणपोळ्या ती तुटत नाही लवकर. जर जास्त पुरण घालून वगैरे मस्त असे तूप वगैरे लावून केले ना तर खूप मऊसूत पोळ्या होतात. तर बघा माझ्या पुरणपोळी करण्याची पद्धत कशी आहे. माझ्या मुलांना माझ्या हातच्या खूप पुरणपोळ्या आवडतात. तर बघा आत्ता वाजलेले आहे आता मी तुम्हाला दाखवत नाही आहे पण आत्ता 8:30चं टायमिंग झालेलं आहे कारण सगळा पसारा वगैरे आवरेपर्यंत घरातले सगळी भांडी वगैरे करेपर्यंत मला 8:30 झालेले आहेत. आणि 8:30पर्यंत माझ्या पुरणपोळ्या चालू आहेत. बघा नवीन गहू आहेत पण पुरणपोळी खूप सुंदर झालेली आहे माझी. तुम्हाला दिसतही असेल बघा छान झालेत अशा मऊ फुसफुशीत अशा झालेल्या आहेत. तर बघा पुरणपोळी केल्यानंतर नवीन काय खायचं म्हणलं का हासा पसारा होतो आणि तो आवरायचं म्हणलं का नाकी नळ येतो. तर चला मी काय आता ह्याचं शूट करत नाही मी डायरेक्टच तुम्हाला किचन क्लीन झालेलं दाखवते. आणि आजचा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.